ओम श्री गणेशाय नमः. गुरुवार 26 मार्च 2026 रोजी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी साजरी होत आहे. श्रीरामाचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयांची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाटेला आलेला 14 वर्षाचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे असे अफाट दुःख सोसूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. प्रभू श्रीरामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी बुद्ध कौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र एक अमोघ शस्त्र आहे. या स्तोत्राच्या नित्यपठणाने वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिखांत रक्षण करतात. त्यांचे नित्यपठण करण्याबरोबर पुढील उपाय रामनवमीला करावा. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी 26 मार्चला एक उपाय करावा. रामनवमीच्या दिवशी एक लाल पिवळा धागा हातात घेऊन एकदा पूर्ण रामरक्षा म्हणावी आणि धाग्याला पहिली गाठ बांधावी. अशा प्रकारे पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर दुसरी गाठ बांधावी. ही प्रक्रिया 11 वेळा पूर्ण करावी, जेणेकरून धाग्याला एकूण 11 गाठी बसतील. हा 11 गाठीचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणापाशी ठेवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनगटावर श्रद्धेने बांधावा. नकारात्मकतेचा विसर आयुष्यात घडलेल्या जुन्या नकारात्मक घटनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने वर्षाची आणि आयुष्याची नवी सकारात्मकता सुरुवात होते.